अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशोवंत प्रसाद न्यूज. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. सज्जन हो, आज 21 डिसेंबर. आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे, शिक्षण घेण्याची पात्रता असेल तरच आम्ही शिकवितो. या जगामध्ये जेवढी फुले चांगली आहेत, उदाहरणार्थ हिरवा चाफा, निळे कमळ, फुलांचा राजा गुलाब, हिऱ्यामध्ये कोहिनूर, दरबारी इंद्र, सप्तकातील मंद्र, आकाशीचा चंद्र म्हणजे श्री गुरु होय. श्री गुरु म्हणजे 52 कशी सोने. त्याला या जगातील सर्वच गोष्टी ज्ञात असतात. तुम्ही त्यांच्याकडे येण्यापूर्वी तुमच्या इच्छा आकांक्षा श्री गुरूंच्याकडे पोहोचलेल्या असतात. त्यामुळे तुम्ही का आलेला आहात हे त्यांना विचारावे लागत नाहीत. लक्षावधी भाविक आशेने त्यांच्याकडे येतात. अर्थात येणाऱ्या प्रत्येकाला श्री गुरु अनुग्रहित करतात असे नाही. त्याला काही कारणे आहेत. एक तर ते त्यांच्या बाउंड्रीमधील फूल नसते. दुसरी गोष्ट अशी, बरेच जण येणारे आपल्या संसार आसक्ती पूर्तीसाठी येतात, किंवा काहींची अजून वेळ आलेली नसते. अर्थात तेवढ्या ताकदीने नामस्मरण झालेले नसते. हे श्री गुरूंना कळते. त्यांची तळमळ किती आहे हेही ते पाहत असतात. श्री गुरु त्यांच्या गुणांचा लेखाजोखा पाहतात. यांना अनुग्रह दिला तर शिक्षण घेण्याची पात्रता आहे का, त्याची तळमळ तेवढी राहील का, या साऱ्या प्रश्नांची उत्तरे गुरूंच्याकडे असतात. कारण श्री गुरुमाता वाटाड्या असतो, मार्गदर्शक असतो. समोर येणाऱ्याचे ते प्रत्येकाचे भूत भविष्य वर्तमान जाणत असतात, आणि मग त्यातील काही ना ते मार्गदर्शक म्हणून अनुग्रह देतात. अशा सुंदर सुंदर वाक्यावरती सुंदर प्रवचने ऐकण्यासाठी सद्गुरु यशवंत बाबा यांच्या यशवंत प्रसाद चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. घर बसल्या आपणाला श्रवण करण्याचा लाभ प्राप्त होईल. असो, जो गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे साधनेवर निष्ठा ठेवेल, गुरूंच्यावर श्रद्धा ठेवेल व आपला विकास करून घेईल, त्याला श्री गुरु अनुग्रह देतात. जर साधकांची निष्ठा रास्त आहे तर कलियुगामध्ये श्री गुरु सुद्धा रास्त आहेतच आहेत. काही जण श्री गुरूंच्या पुढती 10 रुपये ठेवतात आणि मनात असणाऱ्या इच्छा आकांक्षा श्री गुरूंना मनात बोलून दाखवतात. 10 रुपयात मागण्याची लिस्ट एवढी मोठी असते, गुरूंना सुद्धा भय वाटावे. अर्थात त्यांच्यावर त्याचा काही परिणाम होत नाही. महासागरावर मुसळधार पाऊस पडला म्हणून महासागर काय पातळी ओलांडणार आहे? प्रवाहात वाहणाऱ्या ओंडक्यावरती कितीही जण बसा, ओंडका तुम्हाला पुढती नेणारच. तसे श्री गुरूंचे असते. शिकारी फार तर एक पक्षी मारेल, पण श्री गुरु मात्र एका क्षणी लक्षावधी कामांची उलथापालथ करू शकतात. श्री गुरूंनी त्याला एकदा आपला म्हटल्यावर, अर्थात अनुग्रह दिल्यावर त्याच्या शक्तीनुसार साधना मिळते. अर्थात ही साधना श्री गुरुच सांगतात. तो त्या साधनेचे किती निष्ठेने पालन करतो याचेही निरीक्षण श्री गुरु करीत असतात. प्रसंगी मधून मधून मार्गदर्शनही होत असते. प्रसंगी शिक्षण म्हणून शिक्षाही देतात. भवसागरातून पैल पार जाण्यासाठी जे जे करणे गरजेचे आहे ते श्री गुरु करीत असतात. अर्थात हे सारे ज्याचे त्याला प्राप्त होते, त्याला तावून सुलाखून घेतल्यानंतरच अनुग्रह दिला. म्हणजे सर्व काही झाले असे नाही. श्री गुरु व आपला शिष्य आपण सांगितलेल्या साधनेप्रमाणे जातोय का
याचे मूल्यमापनही ते करीत असतात. चुकीची दुरुस्ती करीत ते त्याच पुढे नेतात. म्हणून साधकाने अनुभव येण्यासाठी साधना करू नये, कारण योग्य वेळ आल्याशिवाय अनुभव येत नाही. अशा वेळी साधकांच्या अध्यात्माची जीवन वाट भरकटत जाऊ नये याची काळजी श्री गुरु घेतात आणि मग तुम्हाला नको असले तरीही साधनेचे अनुभव यायला सुरुवात होते. अर्थात ही गोष्ट बोलणे सोपे आहे, ऐकणे तर त्याहून सोपे आहे. म्हणून सुरुवातीस श्री गुरु हेच शोधत असतात, त्याचा साधनेवर विश्वास राहील का, तो चिकाटीने साधना करेल काय, आणि मग श्री गुरु कृपेने साधना सफल होते. साधकाला आकाश कवेत आल्यासारखे गवसते. थोडक्यात काय, आपणा सारिखे करीती तात्काळ ही श्री गुरूंची ख्याती व कीर्ती असते. परिणामतः शिष्याला सुद्धा या जगातील असंभव अशक्य गोष्ट कोणतीच राहत नाही. मात्र यासाठी शिक्षण घेण्याची पात्रता ठेवणे गरजेचे असते, कारण तुम्हाला बनवण्याची जिम्मेदारी श्री गुरूंची असते. जो जागा होतो, जो शरणागत होतो व ज्याची इच्छा होते त्याला श्री गुरु अनुग्रहित करतात. जीवनात असा नियम करावा, श्री गुरूंना ध्यावत यावे लागते. मग जीवनात राम आणि आराम भेटेल. चित्त स्थिर करा. हृदयात गुरु वाचून दुसरा विषय नको, विचार नको. मग तुम्ही दोषरहित व्हाल. प्रपंचात खूप कष्ट करता, राबता, तरीही दुःखाशिवाय काही प्राप्त होत नाही. तसे परमार्थाचे नाही. जितकी साधना पेराल त्याहून अधिक मिळेल, कारण ते समाधानाचे कार्य आहे. अहंकाराचे खडे धान्यातील दगड मातीसारखे पाखडून निवडून घ्या, म्हणजे सार मिळेल. असार कशाला घेता? मग आत्मस्वरूपाचे ज्ञान गुरु देतील. उरले सुरले मी पण गळेल व सुखदान प्राप्त होईल. जर वाटत असेल की जीवनामध्ये दिवाळी यावी, तर आधारास गुरुचक्रपाणी घ्यावा, तर मोद संग्रहाची खाणी आपल्याला मिळेल व जीवनात आनंद प्राप्त होईल. आपल्यात भगवंतही आहे व मीपणाही आहे. प्रयत्नाने इंद्रिये शांत करावीत आणि आनंद प्राप्त करून घ्यावा. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो.